अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देवी महालक्ष्मीची कथा पाहणार आहोत. बघा, फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. एक आटपाट नगर होतं. तिथं एक राजा राहत होता. त्याला 2 राण्या होत्या. एक आवडती होती आणि दुसरी नाआवडती. आवडतीचं नाव मधुराणी आणि नाआवडतीचं नाव जे होतं ते देवयानी राणी होतं. त्या राजाचा एक शत्रू देखील होता. त्याचं नाव रामेश्वर होतं. तो क्षणी उडे, क्षणी बुडे, क्षणी आताळी जाई, क्षणी पाताळी जाई असा राजाच्या पाठीस लागला होता. त्यामुळे राजा फार खराब होत चालला होता. एके दिवशी राजाने सर्व लोक बोलावले. रामेश्वराला मारा म्हणून आज्ञा केली. सर्व लोकांनी राजाचा आदेश स्वीकारला. त्याला जिकडे तिकडे शोधू लागले. त्याच नगरामध्ये एक म्हातारीचा लेक होता. तो आपल्या आईला म्हणू लागला, आई आई, मला भाकरी दे, मी राजाच्या शत्रूला मारायला जातो. तेव्हा म्हातारी म्हणाली, लेका, तू गरिबाचा पोर आहेस. 4 पावलं पुढं जा, झाडाआड ही वाळली भाकरी खा, म्हणजे लोक तुला हसणार नाहीत. पोरानं बरं म्हणून म्हटलं. म्हातारीनं त्याला भाकरी खायला दिली. म्हातारीचा मुलगा भाकरी घेऊन निघाला. सगळ्यांच्या पुढे गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. सर्व लोक घरी आले. त्यांना रामेश्वर काही सापडला नाही. आता राजाला फार काळजी वाटू लागली. आता फार रात्र देखील झाली होती, म्हणून म्हातारीचा मुलगा तिथेच राहिला. मध्यरात्री काय झालं, नागकन्या आणि देवकन्या तिथे आल्या. महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या. मुलाने विचारलं, बाई, ह्यानं काय होतं? त्यांनी सांगितलं, पडलं झडलं सापडतं, मनी चिंतलं कार्य होतं. इतकं ऐकल्यावर तोही त्यांच्याबरोबर वसा वसू लागला. पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेस उत्तर पूजा देखील केली. जशी पहाटेस महालक्ष्मी आई कोल्हापूरला जायला निघाली, तेव्हा नागकन्या देवकन्यांनी आशीर्वाद मागितला. तसा म्हातारीच्या मुलानेही मागितला. तसं देवीने सांगितलं, राजाचा शत्रू मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल, माडीशी माडी बांधशील, नवलवाट नाव ठेवील. तो वैरी डावा पाय मस्तकी घेऊन उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल, असं म्हणून देवी अदृश्य झाली. म्हातारीचा मुलगा घरी आला. दुसऱ्या दिवशी राणी पहाटे उठली, परसामध्ये आली आणि तिने तिथे काय पाहिलं तर राजाचा वैरी मेलेला पाहिला. तिला फार आनंद झाला. तशी तिने ही गोष्ट राजाला जाऊन लगेचच सांगितली. राजाने लगेचच चौकशी करायला सुरुवात केली. म्हातारीचा मुलगा सगळ्यांच्या मागे होता. त्यानेच ह्याला मारलं असेल असं लोकांनी राजाला सांगितलं. राजाने त्याला लगेचच बोलावणं धाडलं. म्हातारीचा मुलगा राजाच्या घरी आला. त्यानं राजाला विचारलं, राजा, आळ नाही केला, अन्याय नाही केला, मला इथं का बोलावलं? तेव्हा राजा म्हणाला, भिवू नको, माझा वैरी रामेश्वर कोणी मारला? सगळे लोक तुझं नाव सांगतात, याचं काय कारण ते सांग. मुलगा म्हणाला, राजा, मी नाही मारला, पण तो देवीच्या वराने मेला. तेव्हा राजा म्हणाला, ती देवी कोणती? तिला तू कुठं भेटलास? मुलगा म्हणाला, सगळ्यांच्या पाठीमागून निघालो होतो, त्यांच्या पुढे थोडासा गेलो, शिळी भाकर झाडाआड करून खाल्ली. येता येता रात्र झाली होती. झाडाखाली वस्ती केली. रात्री त्या ठिकाणी नागकन्या देवकन्या तिथं आल्या. त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला. त्याची मी चौकशी केली. पुढे मी पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेस लक्ष्मी माता कोल्हापूरला जायला निघाली आणि सर्वांना तिने आशीर्वाद दिला. तसा मलाही दिला. तुला आशीर्वाद काय मिळाला? असं राजाने विचारलं. मला आशीर्वाद असा मिळाला की राजाचा शत्रू मरेल, तुला अर्धे राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल, माडीशी माडी बांधील, नवलवाट नाव ठेवील, असं म्हणून देवी अदृश्य झाली. मग आम्ही उत्तर पूजा केली. मग ते घेऊन मी घरी आलो. तोपर्यंत तुमचं बोलावणं आलं. राजाने हकीकत ऐकली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. म्हातारीच्या मुलाला अर्ध राज्य दिलं गेलं, अर्ध भांडार देखील दिलं गेलं, माडीशी माडी बांधून दिली, नवलवाट नाव ठेवलं. पुढं म्हातारीचा मुलगा आनंदाने राहू लागला. ही बातमी आवडत्या राणीला समजली. राणीने नवलवाटाला बोलावणं धाडलं. महालक्ष्मीचा वसा कसा म्हणून विचारलं. नवलवाटाने तातू दाखविला. तिला सांगितलं, अश्विन मास येईल, पहिली अष्टमी येईल, त्या दिवशी 16 सुतांचा तातू तेल हळद लावून करावा. 16 दुर्वा, 16 तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृताने पूजा करावी. ज्याला हा वसा घेणं असेल त्याने तातूची पूजा करावी. तातू हातात बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थी व तिसरी चतुर्दशीला करावी.
याप्रमाणे दर अश्विनमासी करावं असा तिनं वसा समजून घेतला. आपले ते व्रत ती पाळू लागली. पुढे एके दिवशी काय झालं, राजा राणीच्या महाली आला. सारी पाठ खेळू लागला. राजाने राणीचा तातू पाहिला. म्हणून हे काय म्हणून विचारलं. राणीने तातूची हकीकत सांगितली. राजा म्हणाला, माझ्या घरी हारे बहु, दोरे बहु, कांकण बहु, कळाचे बहु, व्रताचं सूत तोडून टाक, मला ह्याची गरज नाही. पुढे रात्र झाली. राजा राणी निजली. सकाळी दासी भटकी महाल झाडू लागल्या. केरात त्यांना तातू सापडला. दासीनी तो तातू नवलवाटाला दिला. त्याला राणीचा फार राग आला. इतक्यात काय चमत्कार झाला. त्याला नाआवडती राणी भेटली. तिने तो तातू मागितला. तेव्हा तो म्हणाला, उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. तेव्हा तिनं उत्तर दिलं, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तसा त्याने तातू तिच्या हवाली केला. वसा सांगितला. पुढं अश्विन मास आला. पहिली अष्टमी आली. त्या दिवशी काय चमत्कार झाला. देवी महालक्ष्मीने म्हातारीचं रूप घेतलं. मधुरा राणीच्या महाली गेली. महालक्ष्मीची तिला आठवण आहे किंवा नाही हे ती पाहू लागली. तो घरात कोठे काहीच तयारी दिसेना. तेव्हा ती मधुरा राणीला म्हणू लागली, अगं अगं मधुरा राणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे? राणीनं उत्तर दिलं, आज माझ्या घरी काही नाही. तेव्हा ती राणीला पुन्हा म्हणाली, अगं अगं मधुरा राणी, पुत्राची माय, म्हातारीला पाणी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल. राणीने उत्तर दिलं, म्हातारीला तांब्यावर पाणी दिलं तर माझ्या राज्याला पुरणार नाही. तेव्हा म्हातारीने पुन्हा राणीला हाक मारली, अगं अगं मधुरा राणी, पुत्राची माय, म्हातारीला दही भाताची शिदोरी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल. राणी म्हणाली, म्हातारीला दही भाताची शिदोरी दिली तर माझ्या राज्याला पुरणार नाही. म्हातारीला राग आला आणि तिने शाप दिला. तो काय दिला, सवतीच्या न्हाणी तू डाराडोरी करीत राहशील. अर्ध अंग बेडकाचं, अर्ध अंग मनुष्याचं, अशी होऊन पडशील. इतकं राणीने ऐकलं आणि खदाखदा हसली. मग म्हातारीने तिथून निघून गेली. ती देव्याने राणीच्या महाली आली. इकडे तिकडे पाहू लागली. तो तिला जिकडे तिकडे गडबड दिसली. एकीकडे पूजेचं साहित्य दिसलं, दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला. तिनं देव्याने राणीला विचारलं, अगं अगं देव्याने राणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे? तिने उत्तर दिलं, आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे. तेव्हा म्हातारी म्हणाली, कशानं ओळखावी, कशानं जाणावी? तो ती सकाळी कुंवारीण झाली, दुपारी सवाशीण झाली, संध्याकाळी पोक्त बायको झाली, अशा तिन्ही काळा तिला पालटून दाखविल्या. नंतर राणीने तिला घरात बोलावलं, नाहू माकू घातलं, नवकोरं पितांबर नेसायला दिलं, चौरंग बसायला दिला. राणीने व नवलवाटाने तिची पूजा केली. संध्याकाळ झाली. देवीसमोर दोघे जण घागरी फुंकू लागले. तसा घागरींचा आवाज राजाच्या कानी गेला. धुपाचा वास महाली आला. तशी राजानं चौकशी केली. शिपायांना हाक मारली, नाआवडतीच्या घरी आवाज कशाचा येतो तो तुम्ही पाहून या. शिपाई नाआवडतीच्या घरी आले. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. तसेच ते परतले. राजाच्या महाली आले. पाहिलेली हकीकत सांगितली. तसा राजा म्हणाला, मला तिथं घेऊन चला. शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले. राणीने पंचारती ओवाळली. राजाचा हात धरला. मंदिरात घेऊन गेली. सारीपाट खेळू लागली. खेळता खेळता पहाट झाली. पहाटेस लक्ष्मीमाय कोल्हापुराला जागती झाली. तशी राणी म्हणाली, माय, मला आशीर्वाद दे. महालक्ष्मी म्हणाली, तुला आशीर्वाद काय देऊ? राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि तुझी सोबत तुझ्या नाणी डाराडोरी करील. अर्धे अंग बेडकाचं, अर्ध अंग मनुष्याचं, अशी होऊन पडेल. तशी देव्याने राणीनं तिची प्रार्थना केली की तिला इतका कडक शाप नको देऊ. तसं देवीनं सांगितलं की बरं. मग राजा तिला 12 वर्षे वनात तरी धाडील असं म्हणून देवी अदृश्य झाली. उजाडल्यानंतर राजानं तिला रथात बसवलं. वाड्यासमोर घेऊन आला. मधुरा राणीला निरोप धाडला की राजा राणीला घेऊन येतो आहे, तिला तू सामोरी ये. तशी तिने फाटकं तुटकं नेसली. घाणेरडी चोळी अंगात घातली. केस मोकळे सोडले. कपाळी मळवट भरला. जळतं खापर डोकीवर घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढे आली. तो राजानं विचारलं, ओरडत किंचाळत कोण येत आहे? भूत आहे की खेत आहे? शिपायांनी सांगितलं, भूत नाही, खेत नाही, तुझीच राणी तुला सामोरी येत आहे. राजा म्हणाला, तिला रानात नेऊन मारून टाका, असा शिपायांना हुकूम केला आणि आपण उठून महाली आला.
राजा राणी सुखाने नांदू लागली. इकडे शिपायांनी मधुरा राणीला रानात नेलं. तिला राजाचा हुकूम सांगितला. राणी मुळूमुळू रडू लागली. तसं शिपायांनी सांगितलं, बाई बाई रडू नको, आम्ही तुझ्या हातचं खाल्लेलं प्यायलेलं आहोत. आमच्यांना काही तुला मारवत नाही, म्हणून आम्ही तुला सोडून देतो. पुन्हा तू या राज्यात काही येऊ नकोस असं सांगितलं. राणीला तिथं सोडून दिलं. आपण निघून नगरात आले. नंतर ती तशीच फिरता फिरता एका नगरात पोहोचली. पहिल्यांदा कुंभाराच्या आळीत गेली. तिथं नव्या राणीला नवा कळस घडवीत होते, परंतु एकही कळस उतरेना. तेव्हा त्यांनी चौकशी केली. नव माणूस कोण आला आहे? तोही सापडली. त्यांनी तिला हाकलून लावलं. पुढं ती कासाराच्या आळीत गेली. तो तिथे नव्या राणीला चुडा करीत होते, पण एकही चुडा उतरेना. तेव्हा त्यांनी चौकशी केली. नव माणूस कोण आला आहे? तेव्हा ही राणी सापडली. लोकांनी तिला तिथूनही हाकलून लावलं. ती तिथून निघाली. ती सोनाराच्या आळीत आली. तिथे नव्या राणीला नवा दागिना घडवीत होते. तो एकही दागिना उतरेना. तेव्हा त्यांनी चौकशी केली. नव माणूस कोण आला आहे? तेव्हा ही राणी सापडली. त्यांनी तिथून तिला हाकलून लावलं. ती तिथून निघाली. साड्यांच्या आळीत गेली. तो तिथं नव्या राणीसाठी नव्या साड्या विणीत होते, पण एकही साडी विणली जाईना. मग त्यांनी चौकशी केली. नव माणूस कोण आला आहे? इकडे तिकडे पाहू लागले. तो ही सापडली. मग तिला तेथूनही हाकलून लावण्यात आलं. पुढं ती रानात निघून गेली. जाता जाता ऋषीची झोपडी तिच्या दृष्टीस पडली. ती तिथं गेली. ते ऋषी ध्यानस्थ बसलेले होते. ती तिथंच राहिली. ऋषी स्नानाला गेले म्हणजे ही आपली झाड सारवणं करीत असे. पूजेचं मांडून ठेवी. अशी तिनं 12 वर्षे सेवा केली. ऋषी प्रसन्न झाले व म्हणाले, इथं झाड सारवण कोण करतं? त्यानं माझ्यासमोर यावं. तशी ती ऋषींच्या पुढे आली. नमस्कार केला. ऋषींनी झाड सारवणाचं कारण विचारलं. ती म्हणाली, अभय असेल तर सांगते. ऋषींनी अभय दिलं. राणीनं पहिल्यापासून सर्व हकीकत सांगितली. ऋषींनी पोथ्या पुस्तकं वाचून पाहिली. तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असं समजलं. ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करविली. रात्री घागरी फुंकविल्या. पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापूरला जाती झाली. तसा राणीनं आशीर्वाद मागितला. देवी रागावली होती. ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली होती. देवीनं उशाप दिला. ह्या झाडाखाली सगळी तयारी कर. पाय धुवायला पाणी ठेव. चंदनाची उटी ठेव. फराळाची तयारी कर. कापुराची विडा ठेव. वाळाचा पंखा ठेव. त्या सगळ्याला तुझ्या हाताचा वास येऊ लागेल. राजा इथं आज उद्या येईल. तहानेला असेल. त्याची शिपाई थंड पाण्याचा शोध करतील. ते ही सगळी तयारी पाहतील. राजाला जाऊन सांगतील. नंतर राजा इथं येईल. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिथं राजा आला. थंडगार छाया पाहिली. स्वस्थ बसून विश्रांती घेतली. नंतर पाय धुतले. पोटभर फराळ केला. पाणी प्यायला. कापुरी विडा खाल्ला. आत्मा थंड झाला. पुढं राजाने शिपायांना विचारलं, इथं मी पाणी प्यायलो, फराळ केला, विडा खाल्ला, ह्या सगळ्याला मधुरा राणीच्या हाताचा वास कसा आहे? शिपाई म्हणाले, अभय असेल तर सांगतो. राजानं अभय दिलं. तेव्हा शिपाई म्हणाले, आम्ही तिच्या हातचं खाल्लं प्यायलं होतं. आमच्याने काही राणीला मारवलं नाही, म्हणून आम्ही तिला तशी सोडून दिली. तेव्हा राजा म्हणाला, असं असेल तर तिचा तुम्ही आसपास शोध घ्या. शिपाई निघाले. ऋषीची झोपडी पाहिली. तिथे मधुरा राणी सापडली. राजाला जाऊन शिपायांनी सांगितलं. राजा उठला. ऋषींच्या दारी गेला. त्यांचं दर्शन घेतलं. ऋषींनी ओळखलं. त्याला सगळी हकीकत सांगितली. त्याला बोध दिला. राणीला नमस्कार करायला सांगितलं. नंतर तिला तिच्या राजाच्या हवाली केलं. तसा उभयंतांनी ऋषींना नमस्कार केला. ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला. पुढे राजाने तिला रथात बसवलं. आपल्या नगरीत घेऊन आला. बाहेर रथ उभं केला. राणीला निरोप पाठविला. राजा मधुरा राणीला घेऊन येतो आहे, त्याला तू सामोरी ये. तशी राणी न्हाली, माखली, पितांबर नेसली, शाल जोडी पांघरली, अलंकार घातले, नगराच्या दासीबरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणीसमोर गेली. राजाने विचारलं, वाजत गाजत कोण येत आहे? नागकन्या की देवकन्या? तसं शिपायांनी सांगितलं, नागकन्या नाही, देवकन्या नाही, तुझीच राणी आहे, तुला सामोरी येत आहे. तेव्हा राजा मधुरा राणीला म्हणाला, तू जर अशीच सामोरी आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते. राणी वरमली. राजाने देव्याने राणीला उचलून रथात घेतलं आणि दोघींसह वाजत गाजत नगरात आला. सुखाने रामराज्य करू लागले. जशी मधुरा राणीवर
महालक्ष्मी माय कोपली तशी तुम्हा आम्हावर न कोपो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.